श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा, आपल्या बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये आपण नारळाची कलश स्थापना केलेली असते. तर या नारळाला कोंब फुटतो. तर हा कोंब का फुटतो किंवा नारळ हे आपल्याला बरेचसे गुप्त संकेत देत असतो. कधी तडा जातो, कधी नारळ खराब होतं. तर हे संकेत अनेकांना काय आहे हे ते अनेक जणांना माहीत नाही. पण आपल्या पूर्वजांनी आणि संतांनी नारळाला अतिशय पवित्र स्थान दिले आहे. कारण नारळ हा फक्त फळ नाही, तर तो देवतांचे प्रतीक मानले जातो. जेव्हा आपण देवघरात नारळ ठेवतो तेव्हा तो नारळ आपल्या घरातील ऊर्जा, आपल्या मनातील भावना आणि देवतांची कृपा याचे संकेत देत असतो असे मानले जाते. विशेषतः कुलदेवता, कुलदेवी यांच्यासमोर ठेवलेला नारळ हा साधा नसतो, तो घराच्या रक्षणासाठी जोडलेला असतो. अनेक वर्षात घरामध्ये वर्षानुवर्ष परंपरेने नारळ हा घट म्हणून ठेवला जातो. तर काही ठिकाणी नारळ हा नवस पूर्ण झाल्यावर ठेवला जातो. तर काही ठिकाणी वर्षातून एकदा नारळ बदलला जातो. पण हा नारळ शांतपणे आपल्या घरातील स्थिती सांगत असतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील नारळाचे गुप्त संकेत आणि कुलदेवतेचे नारळ आपल्याला काय सांगतो. तर हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. जेव्हा देवघरातील नारळ सुंदर, स्वच्छ आणि ताजा दिसतो तेव्हा तो अतिशय शुभ मानला जातो. याचा अर्थ घरात देवकृपा आहे, कुलदेवता प्रसन्न आहेत, घरातील सदस्यांवर त्याचे संरक्षण आहेत, घरात भांडणे कमी राहतात, मन शांत राहते आणि कामात अडथळे हळूहळू दूर होतात. तर असा नारळ दिसत असला तर समजावे की देवघरातील ऊर्जा चांगली आहे आणि आपली पूजा स्वीकारली जात आहे. किंवा काही वेळा नारळ बाहेरून ठीक दिसतो पण आतून कोरडा निघतो. हा संकेत असा मानला जातो की घरात भक्ती कमी झाली आहे, पूजा आहे पण मनापासून नाही. देवघरातील दिवा लागतो पण श्रद्धा कमी झालेली आहे. कुलदेवता सांगत असतात की फक्त विधी नको, भाव हवा. अशा वेळी सकाळी संध्याकाळी 2 मिनिटे जरी असली तरी मनापासून नामस्मरण करा. कारण की देवांना वेळ हवा नसतो तर भावना हवी असते. जर नारळावर अचानक तडे गेले किंवा केसाळ भाग फुटू लागला किंवा तडा गेला तर काही जण घाबरतात, पण लगेच वाईट समजू नये. कारण की अनेक परंपरा हा संकेत घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने घेतली असे मानले जाते. म्हणजे घरावर आलेले अडचणी, घरावर आलेले संकट नारळाने शोषली असं मानलं जातं. म्हणूनच काही वेळा पूजा झालेला नारळ हा आपोआप फुटतो, तडा जातो असं म्हटलं जातं. अशा वेळी कुलदेवतेचे आभार मानून नवीन नारळ ठेवावे. कधी कधी नारळावर काळे डाग देखील दिसू लागतात, तर तो खराब होण्यास सुरुवात होते. हा संकेत सांगतो की देवघराची स्वच्छता कमी झाली आहे किंवा घरातील वातावरण जड झाले आहे. जास्त राग, वादविवाद असतील तर देवघरातील वस्तूंवर त्याचा परिणाम होतो असे मानले जाते. म्हणून आठवड्यातून एकदा देवघर स्वच्छ करावे. गंध, फुले, दिवा, अगरबत्तीने जागा पवित्र ठेवावी. जर नारळ खूप दिवस खराब न होता जशाचा तसाच टिकून राहिला तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ कुलदेवतेचे संरक्षण घरावर आहे. काही घरात नारळ वर्षभर ठेवला तरी खराब होत नाही की लोक म्हणतात देवाचा हात आहे आपल्या घरावर. घरात पैसा जरी कमी असला तरी संकटे दूर राहतात, घरातील माणसे सुखात राहतात. तर पूजा करताना नारळ हातातून पडला तर लोक घाबरतात, पण लगेच अशुभ समजू नका. काही वेळा हा संकेत असतो की देव तुमचे लक्ष वेधत आहे. पूजा नीट करा. मन विचलित आहे तुमचं, विचार जास्त आहे तुमच्या मनात, तर अगोदर स्वतःला शांत करा. देवघरात बसून 2 मिनिटं डोळे मिटा आणि प्रार्थना करा. कुलदेवासमोर ठेवलेला नारळ वारंवार वाकडा होतो किंवा फिरतो असं काही जण सांगतात. याचा अर्थ घरातील ऊर्जा बदलते आहे असं मानलं जातं. काही नवीन घटना घडणार आहेत, घरात पाहुणे येणार आहे किंवा शुभ कार्य होणार आहे किंवा निर्णयाचा काळ सुरू होणार आहे असेही संकेत असू शकतात. जर नारळाजवळ मुंग्या येऊ लागल्या तर त्याकडे संकेत म्हणून पाहिले जाते. मुंग्या अन्न आणि साठवण्या याची प्रतीक आहे. काही जण म्हणतात घरात धन येणार, पण प्रत्यक्षात स्वच्छता करणे ही गरजेचे असते. संकेत असा मानला तरी उपाय म्हणून देवघर स्वच्छ ठेवावे. जर देवघरातील नारळाजवळ दिवा सतत शांत पेटत असेल तर घरातील ऊर्जा संतुलित आहे असं मानलं जातं.
जर दिवा वारंवार विझत असेल तर घरात तणाव किंवा नकारात्मकता वाढली आहे असे लोक मानतात. अशा वेळी घरामध्ये रामरक्षा किंवा कुलदेवतेचा जप नक्की करावा. जर घरात सतत अडचणी येत असतील, तर पैसा टिकत नसेल, वाद होत असतील, तर देवघरातील नारळ बदलायची वेळ आली आहे असे अनेक ज्येष्ठ लोक सांगतात. जुना नारळ आदराने विसर्जित करून नवीन नारळ ठेवावा. त्याच दिवशी घरात गोड पदार्थ करून घरातील कलशाला प्रसाद म्हणून वाढावा. तसेच नारळाची 3 डोळे असतात, तर हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. म्हणून नारळ देवतांना प्रिय आहे. कुलदेवतेसमोर ठेवलेला नारळ म्हणजे त्रिदेवांचे संरक्षण आपल्या घरावर आहे असे मानले जाते. म्हणून त्याचा अपमान करू नये. जर नारळ ठेवताना मनात संकल्प केला असेल तर काही दिवसात कामे सुटू लागली तर देवकृपेचा संकेत आहे. कुलदेवतेचा नारळ फक्त वस्तू नसून श्रद्धेचे केंद्र आहे. त्यातून मनाला बळ मिळते. काही वेळा स्त्रियांना स्वप्नात सुद्धा नारळ दिसतो. देवघरातील नारळ हातात घेतल्याचे स्वप्न पडते. असे स्वप्न शुभ मानले जाते. घरात मंगल कार्य किंवा अडथळे दूर होण्याचा संकेत असू शकतो. जर नारळ बदलताना आतून गोड पाणी निघाले तर आनंदाचा काळ येतो असे म्हटले जाते. जर पूर्ण नारळ कोरडा निघाला तर पूजा वाढवा असे संकेत मानतात. हे सर्व श्रद्धेवर आधारित आहे, पण यातून भक्ती वाढते. कुलदेवतेचा नारळ वर्षातून कधी बदलावा असा प्रश्न पडतो. बहुतेक घरात गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दिवाळी, दसरा किंवा कुलदेवतेचा विशेष दिवस तसे नवरात्र या दिवसांमध्ये आंघोळ करून स्वच्छ होऊन नारळ बदलावा. जुना नारळ कधीही कचऱ्यात टाकू नये. वाहत्या पाण्यात विसर्जित करावा किंवा झाडाखाली तो दफन करावा, म्हणजे झाडाखाली ठेवावा. काही ठिकाणी गाईला अर्पण करतात. आदराने त्या नारळाला निरोप द्यावा. जर घरातील लहान मुलं देवघरातील नारळाशी खेळत असतील तर त्यांना प्रेमाने समजावे. तर हा कुलदेवतेचा मान आहे असे सांगावे. घरातील संस्कार इथूनच खरे सुरू होतात. काही वेळा लोक विचारतात, कुलदेवतेचा नारळ काय सांगतो? उत्तर सोपे आहे. घरातील वातावरण सांगतो. जर घरात प्रेम असेल तर नारळ आपल्याला शुभ वाटतो. जर राग असेल तर मन शांत राहते. देव संकेत वस्तूंनी देतात, पण समज मनाने घ्यायची असते. देवघरातील नारळ आपल्याला सांगतो की घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा, वाणी गोड ठेवा. कुलदेवतेला मोठा नैवेद्य नको, मनाची शुद्धता हवी असते. दररोज नमस्कार करा एवढा पुरे आहे. कुलदेवतेचे स्मरण करा. जर एखाद्या घरात नारळ वारंवार खराब होत असेल तर देवघरात हवा येते किंवा ओलावा आहे तेही पाहावे. आध्यात्मिक श्रद्धेसोबतच व्यावहारिक ज्ञानही महत्त्वाचे आहे. स्वच्छता आणि योग्य जागा आवश्यक आहे. कुलदेवतेच्या नारळासमोर रोज एक ओवाळणीचा दिवा लावा. थोडे अक्षता ठेवा. हात जोडून म्हणा, आमच्या घराचे रक्षण करा, संकटे दूर करा, बुद्धी द्या, मनशांती द्या. हा सर्वात मोठा उपाय आहे. काही घरात आर्थिक अडचणी असते, पण देवघरातील नारळ सुंदर राहतो. याचा अर्थ पैसा कमी असला तरी पुण्य तुमचं मजबूत आहे. देव संकटातही साथ देतात. योग्य वेळ येताच मार्ग निघतो. जर लग्न जमत नसेल तर मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील, नोकरी लागत नसेल तर कुलदेवतेसमोर नारळ ठेवून संकल्प करा. 21 दिवस दिवा लावा आणि मन स्थिर ठेवा. अनेकांना याचा लाभ झालेला आहे असे अनुभव सांगतो. शास्त्रानुसार देवघरातील नारळ हा शांत गुरुसारखा असतो. तो बोलत नाही पण शिकवतो. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा, घर जपा, कुलाचार जपा, पूर्वजांना विसरू नका, देवांना विसरू नका. अनेक जण फक्त मोठे उपाय शोधतात, पण खरा उपाय साधा आहे. देवघर स्वच्छ ठेवा, कुलदेवतेचा मान ठेवा, नारळ स्वच्छ करून घटामध्ये ठेवा, आठवड्यातून एकदा तरी दिवा लावा, घरात प्रेम ठेवा, त्या नारळाच्या कलशातील पाणी बदलत राहा. मंगळवार, शुक्रवार देवीचा वार असतो. पौर्णिमा, अमावस्या या तिथीला किंवा दुर्गाष्टमी, महिन्यातील अष्टमी येतात, महिन्यातून 2दा अष्टमी येतात, त्या तिथीला कलशातील पाणी स्वच्छ करायचे असते तर दुसरे ठेवायचे असते. जर घरात सतत बेचैनी वाटत असेल तर देवघरासमोर बसून नारळासमोर फक्त 5 मिनिटे शांत श्वास घ्या. जप करा. तुमच्या मनाला उत्तर मिळेल. देव संकेत मनातून देत असतात. कुलदेवतेचा नारळ सांगतो की जितका पूर्वजांचा सन्मान तुम्ही तितका कराल तिथे देवकृपा जास्त टिकते. आई वडिलांचा आदर करा, मोठ्यांचे आशीर्वाद घ्या, घरातील अन्न वाया घालू नका. हेच देवपूजन आहे.
पशुपक्ष्यांना प्राण्यांना खाऊ घाला. आता देवघरातील नारळाचा कोंब फुटणे हा अतिशय विशेष आणि शुभ संकेत मानला जातो. अनेक परंपरांमध्ये देवघरातील नारळाला कोंब फुटणे हा विशेष आणि शुभ संकेत मानला जातो. तर नारळ जिवंत ऊर्जेची प्रतीक आहे आणि त्याला कोंब फुटणे म्हणजे घरात नवीन सुरुवात, वाढ, प्रगती आणि देवकृपेचा आशीर्वाद झाला आहे असा संकेत असतो. देवघरातील कुलदेवतेसमोर ठेवलेला नारळ जर कोंब फुटले असेल तर तो संकेत असा मानला जातो की आपल्या घरातील कुलदेवता प्रसन्न आहे. घरात अडकलेली कामे सुटू शकतात. नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती, शिक्षण किंवा आर्थिक प्रगतीचे नवे दरवाजे उघडू शकतात. कोंब फुटलेला नारळ हा समृद्धीचे चिन्ह मानतात. तसेच बीज अंकुरते, तसेच तुमच्या घरातील थांबलेली ही ऊर्जा पुन्हा चालू होते असे लोक मानतात. घरात शुभ कार्य होण्याची शक्यता वाढते. काही जण याला लक्ष्मी आगमनाचाही संकेत मानतात. जर घरात बराच काळ अडचणी चालू असतील आणि अचानक नारळाला कोंब फुटला तर तो आशेचा संदेश मानला जातो. म्हणजे संकटाचा काळ हळूहळू कमी होईल, घरात शांतता आणि सकारात्मकता वाढेल. आध्यात्मिक अर्थाने कोंब फुटणे म्हणजे देव सांगत आहे की निराश होऊ नका, संयम ठेवा, तुमचे प्रयत्न वाया गेले नाहीत आणि योग्य वेळ जवळ आली आहे. त्या नारळाला फेकू नका, आदराने नमस्कार करा, नवीन फुलं अर्पण करा, दिवा लावा आणि कुलदेवतेचे नाव घ्या. काही दिवस नारळ तसाच ठेवू शकता. नंतर तो कोंब मोठा झाला तर तो नारळ पवित्र जागी मातीमध्ये लावा किंवा झाडाजवळ ठेवावा, कारण ते वाढीचे प्रतीक आहे. त्याला लगेच पालवी फुटायला सुरुवात होते ही गोष्ट लक्षात ठेवा. कधी उष्णता, ओलावा आणि नैसर्गिक कारणांमुळेही नारळाला कोंब फुटतो, पण श्रद्धेने पाहणाऱ्यांसाठी तो शुभ संकेतच मानला जातो. म्हणून कलशातील पाणी रोज आपण स्वच्छ ठेवावं. नारळाच्या कलशातील पाणी आपण रोज शुद्ध आणि स्वच्छ ठेवावे. शुक्रवार, मंगळवार ही देवतांची वार आहे. या दिवशी किंवा पौर्णिमा अशा दिवशी आपण नारळाच्या कलशातील पाणी शुद्ध आणि स्वच्छ ठेवावं. आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, नारळ हा संकेत देणारं माध्यम आहे. खरा संदेश तुमच्या जीवनातून दिसतो. खरी शांती असेल तर कुलदेव प्रसन्न आहेत. मनात श्रद्धा असेल तर देव जवळ आहे. अडचणी आल्या तरी धैर्य असेल तर कुलदेवता सोबत आहे. म्हणून आजच देवघरात जा, कुलदेवतेसमोर नमस्कार करा, नारळाकडे प्रेमाने पहा आणि म्हणा, योग्य मार्ग दाखवा, आमच्या घरावर कृपा ठेवा आणि आमच्या पिढ्यांचे रक्षण करा. जिथे श्रद्धा तिथे संकेत, जिथे संकेत तिथे काम, जिथे कृपा तिथं सुख, समृद्धी आणि समाधान नक्की येते. तर अशा प्रकारचे संकेत आपल्या देवघरातील नारळ आपल्याला देत असतो. तर ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.